आता वितरणाच्या हालचालीला वेग आलेला आहे। कुठल्याही क्षणी हप्त्याचं वितरण कसलीही घोषणा न करता वितरण हे सुरू होऊ शकते। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही पात्र महिला असतील, जवळपास 1,77,00,000 महिला पात्र आहेत आणि अपात्र झालेल्या महिलांची संख्या जवळपास 80 लाख आहे। त्यामुळे ज्या महिलांना पैसे आले असतील त्या महिला सुद्धा आणि ज्यांना हप्ता आला नसेल अशा महिला सुद्धा आतुरतेने मे महिन्याच्या हप्ते वाटपाची वाट पाहत आहे। कारण काही प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता जरी आला नसेल, त्यांचं नाव अपात्रतेच्या यादीमध्ये जरी असेल तरी सुद्धा त्यांची जर केवायसी दुरुस्ती झाली असेल आणि त्या जर निकषात बसत असतील तर अशा महिलांना सुद्धा समोरचा हप्ता हा मिळू शकतो। त्याचसोबत ज्या 1,77,00,000 महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता अशा महिला सुद्धा आता नक्कीच मे महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। तर आतापर्यंत वितरण हे सुरू व्हायला पाहिजे होतं। नेहमीप्रमाणे आपण पाहत असतो की 8 ते 10 तारखेच्या दरम्यान GR निघतो आणि 15 तारखेच्या जवळपास वितरण हे सुरू होत असतं, पण आतापर्यंत तरी सध्या तरी वितरण हे सुरू झालेलं नव्हतं। त्यामुळे राज्य सरकारला माझी विनंती असणार आहे की लवकरच वितरण हे सुरू करावं। मागच्या वेळेस राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं, त्यानंतर काही दिवस निवडणुका होत्या आणि त्यानंतर केवायसी दुरुस्ती सुद्धा चालू असल्या कारणाने मागच्या वेळेस हप्त्याला विलंब झाला, पण यावेळेस आता वितरणाला कसलीही अडचण नाही। त्यामुळे वितरण हे लवकर सुरू करावं आणि नेहमी हप्ते वितरणाला विलंब व्हायला नको। 15 तारखेच्या आत या हप्त्याचं वितरण हे नेहमीच व्हायला पाहिजे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ताटकळत बसायची गरज पडणार नाही। माझ्या मते तर राज्य सरकारने या संदर्भात एक तारीख जाहीर करायला पाहिजे आणि त्या तारखेवरच निश्चित तारखेवरच लाडक्या बहिणींना हप्ते वितरण व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांना वाट पाहायची गरज पडणार नाही। याकडे राज्य सरकारने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे। तर लाडक्या ताईंनो, सध्या तरी आतापर्यंत वितरण झालेलं नसलं तरी सुद्धा आता वितरणाच्या हालचालीला वेग आलेला आहे। कुठल्याही क्षणी हप्त्याचं वितरण कसलीही घोषणा न करता वितरण हे सुरू होऊ शकते। आणि तुम्हाला माहितच आहे की वितरण जसं सुरू होईल, सर्वप्रथम जसा पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।